कोरोनासारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचंच कंबरडं मोडलं गेलंय। यातच बळीराजा हा पुरताच कोलमडलाय। आता त्याच्यासमोर टोळधाडीसारखं महाभयानक संकट सुद्धा उभं ठाकलेलं आहे। टोळधाडीचं हे संकट साधंसुद्धा नसून त्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी शेतकऱ्याच्या उरामध्ये धडकी भरते। आता हे संकट विदर्भातील भंडारा जिल्ह्यामध्ये शहापूर, खरबी, चिखली, गोपीवाडा, खोकरला, खुर्शीपार, मोहदुरा, गुंजेपार, जाख, मुजबी या परिसरामध्ये ही टोळधाड येऊन पोचलेली आहे। टोळधाड आली म्हणजे अख्खी शेताच्या शेतं नष्ट होतात आणि त्यात शेतकरी हा पुरता भरडला जातो। टोळधाडीचा थवा उभ्या पिकांच्या डोळ्यात देखत फडशा पाडताना शेतकऱ्यांना नुसतं त्याच्याकडे पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसतो। शेतीसाठी ही टोळधाड अतिशय घातक आहे। ज्या शेतीवर ही टोळधाड पडते त्या शेतीचं होत्याचं नव्हतं होतं। ही टोळधाड अख्खं पीकच्या पीक आधाशीपणे खातात, परंतु नुसत्या नावानं धडकी भरविणाऱ्या या टोळधाडीबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे। उभ्या पिकाला उद्ध्वस्त करणारी ही टोळधाड म्हणजे नक्की काय असा प्रश्नसुद्धा अनेकांना पडू लागलेला आहे। भंडारा येथून प्रवीण भोंदे यांचा विदर्भ न्यूजकरिता हा वृत्तांत।